तर पहा, सर्वप्रथम तुम्हाला आय गॉट कर्मयोगी हा ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जा, आय गॉट कर्मयोगीला सर्च करा, इथं तो ॲप्लिकेशन मिळेल. त्या ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि इथं इन्स्टॉल नावाचा ऑप्शन दिसेल, त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्याच्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. इथं तुम्हाला होम पेज येईल. जेव्हा काही रिक्वेस्ट वगैरे मागेल तर सर्व ॲक्सेस देऊन टाकायचे आहेत आणि या पेजवरती यायचं. तर इथं आल्याच्यानंतर तुम्हाला साइन इन पर्याय दिसतो इथे, तर साइन इनवरती क्लिक करा. साइन इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे येईल रजिस्टर हिअर नावाचा इथं ऑप्शन दिसेल सर्वात शेवटी. तर तिथं रजिस्टर हिअर म्हणून क्लिक करा. स्कॅन क्यू आरवरती म्हणायचं आहे. त्यानंतर स्कॅन क्यू आरवरती क्लिक केला आणि अपलोड फ्रॉम गॅलरी म्हणायचं आहे. तेव्हा तुमचा जो काही बारकोड दिला असेल तो बारकोड इथं सिलेक्ट करायचा डायरेक्ट आणि तुम्ही या पेजवरती याल, जिथं दिसेल आपला अमरावती डिव्हिजन. त्यानंतर आहे तो फुल नेम टाकायचं आहे. आपलं तुमचं फुल नेम जे काही असेल ते, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. तुमच्याकडे जो काही ईमेल ॲड्रेस असेल तो ईमेल ॲड्रेस टाकून द्या. आपल्याकडे कुठलाही गव्हर्मेंट ॲड्रेस नाही आहे सध्याला. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि शेवटी ते चेकबॉक्स करा जर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज हवे असतील, नसेल तर नका करू. त्यानंतर इथे ईमेल ॲड्रेस टाकल्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की जो काही तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकणार आहात त्या ईमेल ॲड्रेसवरती तुमचा OTP येईल. तर तो ईमेल ॲड्रेस तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर कुठेतरी असायला पाहिजे. तुम्ही जेव्हा जेणेकरून सेंड OTP कराल तर तो OTP येईल तुम्हाला इथे आणि त्या OTPला तुम्हाला व्हेरीफाय OTP म्हणून एकदा व्हेरीफाय करून घ्यावं लागेल. हे झाल्याच्यानंतर सेम मोबाईल नंबरसाठी असेल. तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुम्ही मोबाईल नंबर सिलेक्ट करायचा आणि सेंड OTP करायचं आहे. सेंड OTP केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा इथं OTP टाकावं लागेल आणि व्हेरीफाय OTP. हे 2 व्हेरीफाय झाल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. हे 2 झालं की इथं डेझिग्नेशन आहे. सध्या इथे एक डेझिग्नेशन दाखवत आहे, आपण ही निवडूया आणि पुढे चालून जेव्हा आपला प्रोफाईल एडिट होईल तेव्हा आपण ते चेंज करू शकतो. तर इथे व्हेरीफाय करा. त्यानंतर ग्रुप जो आहे सध्याला कुठलाही एक ग्रुप निवडा, कारण आपल्याला पुढे चालून याला चेंज करायचं आहे. तर ग्रुप C निवडतो मी आणि इथं साइनअप या बटनावरती क्लिक करून साइनअप करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर साइनअपवरती आता आणि एक लक्षात ठेवायचं, इथं व्हेरीफाय OTP जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हा साइनअप जो आहे तुम्ही क्लिक करू शकत नाही इथला बटन. तर त्यामुळे आधी याला व्हेरीफाय करा आणि नंतरच साइनअप हा इनेबल होईल. तेव्हा साइनअपवरती क्लिक केला तर तुम्ही तुमच्या साइनअपची रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती पूर्ण होईल. एकदा रजिस्ट्रेशनची पूर्ण झाली प्रोसिजर की तुम्हाला तुमच्या मेल ID वरती जावं लागेल. मेल ID पुढची प्रोसेस आहे साइन इनची, ती तुम्हाला मेल ID वरती येईल. आता तुम्ही एकदा मेल ID मध्ये आलात की सरळ तुमचा जीमेल उघडा आणि ते उघडल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक मेल आलेला असेल, मेल उघडायचा आहे आणि इथं जाऊन क्रिएट पासवर्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पासवर्ड एकदा क्रिएट म्हटलं की तुम्ही सरळ जाणार गुगलच्या पेजवरून तुमच्या क्रिएट पासवर्डच्या पेजवरती. तर इथं जेव्हा याल तुम्ही तर तुम्हाला आता माझा मी ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे दाखवते, पण इथं तुम्हाला फक्त 2 चेकबॉक्स येतील, एक टेक्स्ट बॉक्स येतील ज्यामध्ये तुम्हाला तुमचं पासवर्ड टाकायचं आहे आणि फक्त डन म्हणायचं आहे. आणि जे पासवर्ड टाकलात ते पासवर्ड लक्षात ठेवा, जेणेकरून साइन इनला तुम्हाला काय होईल, मदत होईल. आणि यानंतर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आलात की तुम्ही परत साइन इन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला साइन इन करताना तुमचं पासवर्ड आणि तुमची मेल ID हे दोन्ही इथे टाकायचे. तुमचं ईमेल ID जे काही तुम्ही निवडलं असेल ते टाका आणि पासवर्ड जे काही तुम्ही निवडलं असेल ते टाका. इथं आय एम नॉट रोबोटवरती चेक करा. चेकबॉक्स टिक करून त्या लॉग इन ऑप्शनवरती बटनवरती क्लिक करा. एकदा का तुम्ही लॉग इन केलं की तुम्ही जाणार आपल्या होम पेजवर. आता या पेजवरती आल्याच्यानंतर हा आहे तुमचा होम पेज. इथे तुम्ही तुमची प्रोफाईल जी आहे ती माहिती अपडेट करू शकता. आता जर समजा अपडेट करायला गेलात तर इथं तुम्ही तुमचं चेक करू शकता जे काही तुमचं प्रोफाईल आहे. आणि सर्वात शेवटी इथे काही पेन्सिलचे आयकॉन्स दिसत आहेत तुम्हाला, तर त्या पेन्सिलला क्लिक करून तुम्ही तुमची पर्सनल माहिती चेंज करू शकता आणि इथून पुढे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट्स करायला मोकळे आहात.